ठाण्यातील धर्मवीर नगरमधील बीएसयूपीच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मानले आभार। शहरातील धर्मवीर नगर येथील बीएसयूपी योजनेच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानून एकच जल्लोष केला। बीएसयूपीच्या घरात राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना 1% मुद्रांक शुल्कात सवलत घेऊन अवघ्या 100 रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानं या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। या निर्णयाबद्दल शासनाचे आभार मानण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला। धर्मवीर नगरमधील बीएसयूपीच्या घरात राहणाऱ्या अनेक रहिवाशांना या निर्णयाचा फायदा झालाय। या घरामध्ये राहणारे रहिवाशी हे हातावर पोट धरून असून छोटं-मोठं काम किंवा व्यवसाय करतात। अशा रहिवाशांना मुद्रांक शुल्क म्हणून 54,000 ते 1,34,000 पर्यंत अधिभार सोसावा लागणार होता। मात्र या निर्णयामुळे प्रतिदस्त 100 रुपये मोजून आपल्या घराची नोंदणी करता येणं शक्य होणार आहे। त्यामुळे या निर्णयाचा थेट लाभ या घरात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे। युवा सेनेचे कोर कमिटी सदस्य असलेले नितीन लांडगे यांनी याबाबत पुढाकार घेऊन या रहिवाशांचा संवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी घडवून दिला। यावेळी धर्मवीर नगरमध्ये राहणाऱ्या लाडक्या बहिणींनी या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले। तसंच शिंदे यांच्या रहिवाशांच्या वतीनं जाहीर सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रहिवाशांचे आभार मानले। तसंच या वाचलेल्या पैशांचा योग्य विनियोग करावा अशी अपेक्षा महिला भगिनींकडून व्यक्त केली। तसंच आपण सदैव लाडक्या बहिणींच्या पाठीशी असल्याचं सांगत त्यांनी दाखवलेल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा विनम्रपणे त्यांनी स्वीकार केला।